आता वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुन्हा एकदा अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टात ओढलं। अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह जाहिरातीवर वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा आशयाचा विशिष्ट मजकूर चिन्हाच्या खाली प्रसिद्ध करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। कार्यकर्त्यांना देखील समज देण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या। दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी चुकीचं ट्विट करू नये अशी समज देखील कोर्टाने दिली आहे। की अजितदादांनी अजून मोठ्या जाहिराती द्यायच्या आहेत उद्या किंवा परवा सगळ्या न्यूजपेपरमध्ये, आणि त्याच्यात त्यांना क्लिअरली लिहायचं आहे घड्याळ दाखवून की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्हाला हे चिन्ह वापरायची मुभा फक्त सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंतच आहे। तर असं त्यांना परत सांगितलं गेलं आहे अजून मोठ्या जाहिराती द्यायला। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटबद्दल पण चर्चा झाली, ज्याच्यात त्यांनी काहीतरी शब्द असे वापरले होते। कोर्ट म्हणलं की ते असे ट्विट केले नाही पाहिजे। सिंघवी म्हणले की आम्ही कालच हे ट्विट डिलीट केलेलं आहे। तर दोन्ही बाजूंना समज देण्यात आली आहे आणि दोन्ही बाजूंना असंही सांगण्यात आलं आहे की आता तुम्ही इथे भांडायच्या ऐवजी जमिनीवर म्हणजे इलेक्शनच्या रणधुमाळीत तुम्ही भांडा आणि तिथे जनता आहे ते निर्णय करेल।